आणि हे अनारसे ना आजींनी बनवले, ते एक नंबर अनारसे झाले. आणि हे धोंडे पण आजींनी बनवलेत. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही ना धोंडे जेवणाला चाललो आहे. तर तुम्ही म्हणसान की धोंडे जेवण तर माझं झालं आहे, मग मी कुठं चालले? तर मी माझ्या दुसऱ्या माहेरी चालली आहे धोंडे जेवणाला. तर दादा आणि तेजूनी कॉल केला होता की आज जेवायला या म्हणून, धोंडे जेवण करायला या म्हणून. तर तिकडं जायचं आहे. आणि त्याच्या अगोदर आहे ना आमच्या हॉटेलवरचा मनू आहे ना, त्याला आम्हाला मोबाईल घ्यायला जायचं आहे. तर मोबाईल घ्यायचा आहे माझ्या नावावरती, तर मला तर जावंच लागेल. मी त्याला खूप समजावलं की आज नाही, उद्या जाऊ, पण तो ऐकतच नव्हता. त्याच्यामुळं मला आणि आदित्यला आता त्याला मोबाईल घ्यायला पण जायचं आहे. तर मी आता उरकते आणि मग भेटूया आपण. हॅलो. तर आता आमचं उरकलं आहे आणि ना आम्ही निघतोय आता इकडनं. उरकत होते मी, त्याच्यामुळं खूपच लेट झालं आणि व्हिडिओ काय बनवायला जमला नाही घरामध्ये. आता आम्ही निघतो इकडनं. पहिल्यांदा आम्हाला मोबाईल घ्यायला विजय सेल्सला जायचे. आता काय माहिती किती वाजतं ते, तिकडं तर आम्हाला जायला लेट होईल. जेवायला घ्यायला जायचं आम्हाला, त्याला घ्यायचा आयफोन आणि तो ऐकतच नव्हता. त्याला घरचे पण सांगत होते की नको घेऊ लगेच आयफोन वगैरे, नाही का, पण तो काय ऐकत नव्हता. आदित्यने त्याला सांगितलं होतं की घेऊ बाबा तुला फोन, आणि तो म्हणजे मी त्याला कॉल करून आता सांगितलं की बाळा आज नको, आपण उद्या घेऊ, तरी पण तो ऐकत नव्हता. त्याला वाटलं आज पण हे मला खोटंच बोलतं ते. आणि आता आम्हाला इतकं लेट झालंय ना, खूप जास्त लेट झालं. इकडेच 7 वाजले ते. आता इथून आम्हाला विजय सेल्सला जायचं, मोबाईल घ्यायचा त्याला, आणि त्याला मोबाईल म्हणजे माझ्या नावावरतीच घ्यायचा, त्याच्यामुळे मला तर जाणंच आहे. आणि मग तिथं जाऊन त्याला मोबाईल घ्यायचा, तिथून आम्हाला परत दादांच्या इकडे जेवायला जायचे. तर मग खूपच जास्त आम्हाला आज लेट, म्हणजे खूपच जास्त ताण होणार आहे. कारण की वृंदा तर खूप जास्त वैतागेल. विजय सेल्सला तिकडे जायचं, परत जेवायला जायचं म्हटल्यावरती. तर आता आम्ही पोहोचलो इकडं विजय सेल्सला. आणि ना आदित्य आणि वृंदा पुढं चालले ते बघा. वृंदाचे पप्पा आणि वृंदा चालले ते पुढं. आणि बघतो, मला माईक पण बघायचं होतं. हा आयफोन 15 128 GB घ्यायचा आहे मनूला. घेतलं आहे आम्ही. आणि आता आम्हाला बिल करायचं आहे, ते बिल करायला आले मी इकडं कॅश काउंटरला. तर हे बघा, आता आमच्या मनूचा मोबाईल ओपन होतोय. आम्हाला ओपन नव्हता करायचा, तिकडे जाऊनच ओपन करायचा होता, पण आता इथं चेक तर करा. सर्व्हिस सेंटरला असते सर्व्हिस, आपल्याकडे नाही येत काही. ठीक आहे चालू आहे, दाखवतो. काय अडचण आली तर आता आहे ना मनूचा मोबाईल घेतला हे बघा. आणि आता आम्हाला इकडनं पटकन निघायचंय, कारण की इथंच आम्हाला पाहुणे ॲड झालेले आहेत. मनूचा मोबाईल घेऊन आम्ही आता चाललोय. मला एवढं वाईट वाटतंय ना, कारण की ना तेजूने त्यांनी खास आमच्यासाठी सगळं स्वयंपाक वगैरे एवढी सगळी तयारी केली खास आमच्यासाठी, आणि आम्हाला इकडेच एवढं लेट झालं. हे मनूला समजून सांगितलं तर तो ऐकत पण नव्हता, पण जाऊ दे, त्याची इच्छा पूर्ण झाली आज. महत्त्वाचं त्याची खूप दिवसापासून तो आमच्या मागं लागला होता की मला लवकर आयफोन घ्या, आणि नेमका आजच तो ऐकत नव्हता. मग म्हटलं आता जाऊ दे. तर हे बघा, मनूला आहे ना मोबाईल दिले. मनू दाखव मोबाईल तसा दाखव, पिशवीच दाखव फक्त. आम्हाला झालं लेट. हा, तर आता मनूला मोबाईल दिलाय आणि आता आम्ही निघतो इकडनं. चला जाऊ का आता कर घरी गेलो. सकाळी फक्त मला न फोन करता, आता फक्त उद्या आला तर मला फोन करायला लागला म्हणे आई शिकवत सांगतो मोबाईल काढून घेईन. टाक दूध किती 15 टाक. चला करा लोक करा, जाऊ मला उशीर करा घेतला नाही. तर आता आम्ही पोहोचेलच 5 मिनिटामध्ये ते दादांच्या घरी. मी पोहोचलोय दादांच्या घरी. माझी केस धरली तिने. दादांच्या घरी पोहोचलोय. वृंदाची बॅग घेते. तर आता आलोय आम्ही. आदित्य वृंदा चालले ते पुढं. हॅलो. कधी आला तुम्ही? कधी आल्या? आजींची आणि माझी भेट झालेली आहे. बाई आहे आमच्या. काय तुम्ही पाहुण्यांना कामाला लावते?
मी करू? खूपच जास्त तेजूने तयारी केलेली इकडं, तुम्हाला दाखवते डेकोरेशन. बघा किती मस्त असं डेकोरेशन केले तेजूने. इकडे गप्पा चालू आहेत आजीच्या, आदित्यच्या, त्यांच्या. आणि वृंदाला खेळायला ठेवले खाली. वृंद चालले आतमध्ये बघ. आदित्य, अवंतिका बघा, अवंतिका झोपली होती, आता उठली अवंतिका झोपेतून. आणि वृंदाचे पप्पा बसून झोका देतात ते वृंदाला. सगळं काही उरकलं, डेकोरेशन वगैरे झालं होतं तेजूचं. मग करायचं होतं वेलकम. मग पहिल्यांदा तर मावशींनी ताट घेतलं आम्हाला ओवाळायला आणि मावशींनी आमचं औक्षण केलं. त्यानंतर तेजूने आमचं औक्षण केलं. औक्षण झाल्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि हे बघा किती छान असं डेकोरेशन केलं होतं. छान छान धोंडे बनवले होते, अनारसे बनवले होते आजींनी, मावशींनी. आणि खूपच छान डेकोरेशन केलं होतं तेजूने. थोडे एक्साइटमेंट दाखवा की. बसा 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 बसा. कसा झाला प्रवास? मम्मी इकडे एक लुक दे. मम्मी इकडे. हा व्हिडिओ काढते का नाही म्हणता? ते तो व्हिडिओ बंद कर. हा त्याचे व्हिडिओ ते पाठवून ठेवू तिला. म्हणूनच काढते. इकडे कोण? तर हे धोंडे जेवणाचा जो व्हिडिओ आहे ना, तो मी टाकलेला आहे अगोदरच. आणि मला व्लॉग टाकायला खूपच लेट झालं कारण की एडिटिंगला टाईमच भेटत नाही. वृंदा असते ना, तर वृंदाला बघून मग सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नाही होत. आणि ब्लॉग टाकायला मला खूपच जास्त लेट झालं, त्यामुळंच एडिटिंग करायला टाईम नव्हता. आणि आज मला थोडं टाईम म्हटलं आता एडिटिंग करून आहे ना ब्लॉग तरी हे करू. त्यानंतर मावशींनी आम्हाला ना अनारसेचं ताट दिल्यानंतर मग मावशींनी आम्हाला धोंडेचं ताट दिलं. तर धोंडे पुरणाचे बनवले होते आणि प्रत्येक वेळी नाही का अधिक महिन्यामध्ये 33 धोंडे बनवतात आणि 33 धोंड्याचं दान देतात. तर मग मावशींनी आम्हाला धोंडेचं ताट पण दिलं आणि एवढं छान केलं होतं. त्यानंतर मावशींनी आदित्यला आणि मला धोंडे चारले आणि मावशींनी चारल्यानंतर आजींनी पण धोंडे चारले, अनारसे चारले आम्हाला. आणि मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मग दादांनी आदित्यला टॉवेल टोपी घातली. आणि ही प्रथा आहे, प्रथेनुसार सगळ्या गोष्टी करत होते. आणि आम्ही कोणती पण गोष्ट करताना आहे ना आमची मजाक मस्ती चालूच असते. आदित्यला टॉवेल टोपी घालताना पण खूप जास्त मजाक मस्ती चालली होती. हा ठीक आहे, या. सगळं काही प्रथेनुसार झाल्यानंतर मग आम्हाला जेवण करायचं होतं. तर जेवणासाठी आम्हाला ताटं वगैरे दिली. इथे ताटं वाढली होती आम्हाला. त्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर मग आदित्यने मला चारलं आमरस आणि व्हिडिओ घ्या. मला उठतात आमच्या तुम्ही परत. हा मस्त आलं. दुसरं काहीतरी चालायचं ना. दूध तर झाला होता. आणि तू काय लागत? धर. बस गेला बस. धर ना. हो थांबा बस घ्या. हो थांबा उशीर झालं. बस घ्या तुम्ही. काय की नको. बस घ्या. केलं का बस? हा स्माईल. खूप म्हणजे खूप छान केले धोंडे जेवण. आणि आता सगळे जेवायला बसले ते. दादा बसले तिकडे जेवायला. जेवण वगैरे चालू आहे. अवंतिका काय नाही पण तिथे दिवा आहे. बघा जेवायला हे घ्या. गरम गरम भजी. गावाची दाई बुटी मोकळी दोन्हीकडे पण. महागला घेतलं का? महागला घेतो. काय झालं? वृंदाना खूपच जास्त वैतागली होती. आमची जेवण वगैरे झाली आणि ती रडत होती, त्याच्यामुळे मी तिला ना झोळीमध्ये झोपवले.
आणि आता जाते मी बाहेर. सगळेजण बाहेर बसलेले आहेत. हे बघा आमची अवंतिका इथं खेळतीये आणि हे बघा यांची झोपायची तयारी चालू आहे. अवंतिका इकडे बाई आजी बसलेली आहे, इकडे मावशी आहे, इकडे तेजू जेवण इकडे तेजूचं जेवण चालू आहे. हा हा का नाही जुळी टाकली म्हणूनच. गेले का ते खूपच मेहनत घेतली होती मावशींनी, बाई आजींनी पण स्वयंपाक केला सगळा. आणि हे अनारसे ना आजींनी बनवले, ते एक नंबर अनारसे झाले. आणि हे धोंडे पण आजींनी बनवलेत. धोंडे बघा काय भारी धोंडे केलेत ना. टेस्ट तर एक नंबर धोंड्यांची. कोणतरी आलेले हा हा कुठे व्हिडिओ काढते ती व्हिडिओ मध्ये बोलतात. हे बघा हे आमच्याकडं अजून एक पाहुणे आलेले आहेत. आजींचे नातू आहे बरं काय, आजींचे नातू. भैया एंट्री इन द ब्लॉग. हॅलो And this is भैया मामा. And this is very naughty भैया मामा आलाय. भैया मामा खूप सुंदर कार्यक्रम झाला. एवढा म्हणजे ना एवढं स्पेशल फील होत होतं ना मला. अरे बापरे खरंच एक नंबर. खूप छान सगळ्यांनीच खूप छान केलं. सगळंच एक नंबर केलं सगळ्यांनी. भैया आणि भैयाचा फ्रेंड आता जेवण करतोय इकडं. भैया सांग कुठला आहे तू भैया? कॉकरोच गँगचा. हे बघा इकडं तेजूची भांडी चालू आहे. अहो किती काम केलं तुम्ही, ते दाखवायला नको का? एवढं काम करून आता शेवटी आवरल्याशिवाय झोपता येत नाही लेडीज. खूपच लेट झाले आम्हाला. इकडेच 11 वाजलेले आहेत आणि सगळे आता एकदम थकून गेलेले आहेत. मावशीन त्यांचे भांडे चालले ते आणि आता आम्हाला निघायचं इकडनं. तर निघतोय आम्ही. तर आता आम्ही निघालोय घरी. आणि खूप जास्त मेहनत घेतली यार तेजूनी, मावशींनी, आजींनी, सगळ्यांनीच खूप काय केलं होतं. एवढं स्पेशल फील होत होतं ना मला, म्हणजे खरंच खूप भारी एक नंबर. तर आहे ना तुम्हाला सांगू का, दादा 12 वाजल्यापासून सकाळी 12 वाजता जे बाहेर पडले होते ना आमच्यासाठी सगळं घ्यायला, तर ते 4 वाजेपर्यंत बाहेर शॉपिंगच करत होते. म्हणजे त्यांनी पहिल्यांदा आदित्यला कपडे घेतली, नाही पहिल्यांदा मला साडी घेतली, त्यानंतर ते आदित्यला कपडे घ्यायला गेले. तिकडनं त्यांनी ते जे ताट देतात ना, तर ते ताट घेतलं. त्यानंतर मला जोडव्या केलं ते, तर मस्त जोडव्या पण खूप छान केलं ते. आणि दादा आणि तेजू दिवसभर फिरत होते. त्याच्यानंतर तेजून ते घरी गेल्यानंतर एवढं सगळं डेकोरेशन, एवढी सगळी तयारी केली. मावशींनी, आजींनी सगळा स्वयंपाक केला. आपले ना स्वतःच्या मुलीसाठी सगळेच करतात, पण मानलेल्या बहिणीसाठी, मानलेल्या मुलीसाठी म्हणजे एवढं करणं खरंच आजच्या याच्यामध्ये खूप हे. आणि स्पेशल फक्त आमच्यासाठी एवढा सगळा बेत केला होता. आणि खरंच एक गोष्ट खूप म्हणजे खूप छान केली होती, खूप छान. वृंदाना खूप जास्त त्रास द्यायला लागलेली आहे मला, कारण की 11 वाजून गेलेले आहेत. हे बघा 11:30 वाजले ते. आणि आता तिचं झोपेचा टाइम 12चा आहे. म्हणजे ती आता घरी गेली ना थोडा वेळ खेळणार, तशी ती झोपणार नाहीये. तर आता आलोय आम्ही घरी. आणि मावशींनी काय दिलं मी पाहिलं नाही अजून. मला वाटलं की ताटच आहे त्याच्यामध्ये फक्त, नंतर पाहिलं मी खूप काय दिलेलं आहे. हा डबा दिला आहे. या डब्यात काय दिलं पाहते. अरे बापरे, अनारसे दिले ते मावशींनी या डब्यामध्ये.
आणि हे ताट दिले, किती मस्त आहे बघा ना, खूप छान आहे पूजेसाठी. आणि अजून काय दिलंय, अरे बापरे, हा एक दिवा दिलाय. तर हे बघा, ही जी डबी आहे ना, ह्याच्यामध्ये दादांनी जोडव्या केल्या ते. हे बघा, ह्या जोडव्या दादांनी केल्या ते. हे किती छान असा सेट दिलाय, मस्त एकदम छान. आणि हा वृंदाला आहे ना, हा मस्त ड्रेस घेतलाय तिच्या मामानी, आणि ही माझ्यासाठी साडी घेतली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.